नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या लिस्टबद्दल. मेजॉरिटी ऑफ पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला अवेअर नसतात कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड काय आहे, कॉलेज कोणत्या सिटीला लोकेट आहे. भरपूरदा असं असतं की एखादं कॉलेज त्या डिस्ट्रिक्टला तर दिलेलं आहे, पण ते ॲक्च्युअल डिस्ट्रिक्टमध्ये नसतं, त्याच्या तालुका प्लेसला वगैरे असतं. तर प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यातले काही गव्हर्नमेंट कॉलेजेस फॉर शुअर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये कन्सिडर करायला पाहिजे. आणि इव्हन तो जर तुमचा फायनान्शियल कन्सर्न असेल तर थोडं कॉलेज दूर पण असेल तर तुम्ही त्याला प्रेफरन्स देऊ शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा प्रॉपरली स्क्रीन शेअर होत आहे. याच्यामध्ये कॉलम्स आहे कॉलेज नेम, इन्स्टिट्यूट कोड, सिटी और व्हिलेज नेम, एक्झॅक्टली कुठे कोणत्या डिस्ट्रिक्टला येते, ओनरशिप काय. ऑफकोर्स ओनरशिप गव्हर्नमेंट आहे, पण काही काही कॉलेज गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे, काही गव्हर्नमेंट एडेड आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. तर जसं फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर, इन्स्टिट्यूट कोड आहे 1006, सिटी मूर्तिजापूर, डिस्ट्रिक्ट बघा अकोल्याला आहे आणि ओनरशिप जो आहे तो गव्हर्नमेंट आहे. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती, या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 1007 आहे, अमरावतीलाच आहे आणि अमरावतीच डिस्ट्रिक्ट आहे. हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. बघा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला बघण्याची काय गरज आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये काही ब्रँचेस हे गव्हर्नमेंट ग्रँटेड असतात आणि काही ब्रँचेस ह्या अनएडेड असतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरच्या 2 बॅचेस आहे, ते एक बॅच गव्हर्नमेंट एडेड आहे म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटनुसार फीज लागेल, आणि जर एक बॅच अनएडेड असेल तर तुम्हाला इन टर्म्स ऑफ प्रायव्हेटच्या रेफरन्सने फीज लागू शकते. तर या गोष्टी पण गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये व्यवस्थित बघायचं. जसं PD हे जे कॉलेज आहे अमरावतीचं इथे, अजून बाकी पण जे कॉलेजेस असणार तिथे सुद्धा. देन आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती, इन्स्टिट्यूट कोड आहे 1008, कॉलेज पण अमरावतीलाच आहे, डिस्ट्रिक्ट पण अमरावतीच आहे. हे कॉलेज गव्हर्नमेंट सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. देन आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव 1009, इन्स्टिट्यूट कोड आहे खामगाव. देन बुलढाणा डिस्ट्रिक्टला आहे, म्हणजे खामगाव हे तालुका प्लेस आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. देन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम 1010, सिटी वाशिम आहे आणि डिस्ट्रिक्ट सुद्धा वाशिम, गव्हर्नमेंट कॉलेज. देन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक यवतमाळ 1011, यवतमाळ म्हणजे डिस्ट्रिक्टच्याच ठिकाणी आहे, अगेन गव्हर्नमेंट. GP अचलपूर 1015, अचलपूर आहे आणि डिस्ट्रिक्ट अमरावती आहे, म्हणजे अचलपूर हे डिस्ट्रिक्ट तालुका लेवलवर आहे. आणि देन गव्हर्नमेंट कॉलेज आहे. देन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर 2010, सिटी आणि विलेज छत्रपती संभाजीनगरलाच आहे, डिस्ट्रिक्ट सुद्धा तेच आहे, गव्हर्नमेंट सोबत ऑटोनॉमस कॉलेज आहे हे. देन आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बीड 2011, बीड आणि बीडलाच आहे डिस्ट्रिक्ट आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहे. GP हिंगोली देन 2012, सिटी हिंगोली, डिस्ट्रिक्ट सुद्धा हिंगोली, गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अंबाड 2013, सिटी अंबाड आहे आणि डिस्ट्रिक्ट हे जालना आहे, हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे. देन गव्हर्नमेंट पूर्णमल लाहोटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लातूर 2015, लातूर आहे, लातूरच डिस्ट्रिक्ट सुद्धा आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमन्स पॉलिटेक्निक लातूर 2016, लातूरलाच आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड अगेन 2017, नांदेडलाच आहे, हे सुद्धा कॉलेज गव्हर्नमेंट आहे. देन GP उस्मानाबाद बघू शकता तुम्ही, इन्स्टिट्यूट कोड जिंतूर. देन 18 नंबरचं बघा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मुंबई 3006, मुंबई गव्हर्नमेंट सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. देन अगेन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई 3007, मुंबई अगेन मुंबईलाच आहे, गव्हर्नमेंट सोबत ऑटोनॉमस आहे. देन आहे GP रत्नागिरी, इन्स्टिट्यूट कोड 3009, तुम्ही ते बघू शकता. देन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक माळवण आहे 3010, माळवण सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट कॉलेज. अँड देन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे आहे 3011, ठाणे. देन गव्हर्नमेंट. देन VGT आहे माटुंगा मुंबई 3012, माटुंगा मुंबईला आहे, गव्हर्नमेंट एडेड प्लस ऑटोनॉमस. देन आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक विक्रमगड 3013, इन्स्टिट्यूट कोड आहे विक्रमगड पालघर, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. देन सस्मिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनमेड टेक्सटाईल मुंबई अगेन 3020, इन्स्टिट्यूट कोड आहे मुंबई, गव्हर्नमेंट एडेड तर आहे, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. अगेन KJ सोमय्या पॉलिटेक्निक मुंबई, मुंबईलाच आहे 3021, इन्स्टिट्यूट कोड आहे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे, सोबतच लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती आहे. देन आहे 28 नंबरचं सेंट झेवियर टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई 3023, मुंबई गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस रिलिजियस मायनॉरिटी. अँड देन आहे सोफिया श्री BK सोमानी मेमोरियल पॉलिटेक्निक मुंबई 3024, इन्स्टिट्यूट कोड मुंबई, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. देन आहे 30 नंबरचं SVKM श्री भागुबाई माफटलाल पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इन्स्टिट्यूट कोड आहे 3025, मुंबई देन गव्हर्नमेंट एडेड प्लस ऑटोनॉमस.
MH साबू सिद्दीक पॉलिटेक्निक मुंबई 3026 मुंबई. देन अगेन गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक वुमन्स मुंबई 3027 इन्स्टिट्यूट कोड मुंबई, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. देन आहे 33 नंबरचं फादर टेक्निकल कॉलेज पॉलिटेक्निक बँड्रा मुंबई. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड 3028 आहे. कॉलेज गव्हर्नमेंट तर आहेच, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक साकोली आहे 4008 साकोली, भंडारा डिस्ट्रिक्टचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया ह्या कॉलेजेसचं इन्स्टिट्यूट कोड बघू शकता. देन नंतर 38 नंबरचं जर कॉलेज बघायला गेलं तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सदर 4012 सदर नागपूर. हे कॉलेज गव्हर्नमेंट तर आहेच, सोबत ऑटोनॉमस सुद्धा आहे. त्यानंतर अगेन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक RV आचार्य श्रीराम नारायण पॉलिटेक्निक पिंपरी वर्धा. देन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर. ह्या कॉलेजेसचं इन्स्टिट्यूट कोड किंवा सिटी डिस्ट्रिक्ट ओनरशिप तुम्ही इथे रीड आउट करू शकता लाऊडली. त्यानंतर अजून जर मी स्क्रोल केलं तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे झालं, जळगाव, नंदुरबार हे कॉलेजेसचा पण इन्स्टिट्यूट कोड इथे आहे. सिटी, विलेजेस, डिस्ट्रिक्ट, ओनरशिप. कारण प्रत्येक कॉलेज मी जर घेणार तर व्हिडिओ फार लेंदी होईल, तर तुम्ही फक्त इन्स्टिट्यूट कोड बघू शकता आणि ओनरशिप बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं. तर ते गोष्ट आहे. त्यानंतर बघा नाशिक कॉलेज मी पुन्हा दाखवतो, कारण हे कॉलेज फक्त गव्हर्नमेंटच नाही तर ऑटोनॉमस सुद्धा आहे. आणि या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड तुम्ही इथं अजून बघू शकता 5010. अगेन देन वालचंद कॉलेज ऑफ सांगली 6007 सांगली. देन गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. त्यानंतर अवसारी हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऑटोनॉमस नाही आहे, डोंट वरी. देन अगेन आपलं वन ऑफ द फेवरेट कॉलेज GPP पुणे 6013 पुणे. देन गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. अगेन मी थोडं स्क्रोल करत आहे, तुम्ही इथे रीड आउट करा फक्त, आणि मी स्क्रीनला होल्ड करून ठेवतो आणि तुम्ही इथे बघू शकता कॉलेजेसची नावं. आणि देन इथे जेव्हा स्क्रोल करताय तिथे सिटी, डिस्ट्रिक्ट, देन ते गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही रीड आउट करू शकता. यामध्ये वाडिया कॉलेज आहे जे ऑटोनॉमस आहे, बाकी सगळे कॉलेजेस तर मोरॉरलेस गव्हर्नमेंट एडेड आहे वरचे किंवा गव्हर्नमेंट आहे. आणि देन लास्ट कॉलेज आहे 58 नंबरचं ते प्रिंटिंग कॉलेज आहे. समय रेना माहीतच असेल, नाही प्रिंटिंग नाही आहे, सॉरी कॅटरिंग कॉलेज आहे. तुम्ही बघू शकता 6027 गव्हर्नमेंट ऑटोनॉमस. तर हे काही कॉलेजेस आहेत जे कॉलेजेस तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता ॲज पर युअर रिजन. सिक्वेन्स बिलकुल हा फॉलो करायचा नाही मित्रांनो. जेव्हा मी लिस्ट काढत होतो तर त्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट कोडनुसार मी लिस्ट काढलेली आहे, त्यामुळे हा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार कसाही रिअरेंज वगैरे करू शकता. अजून आपण एक तुमच्यासाठी गोष्ट करू शकतो, मी इथे फिल्टर लावून बघतो आणि फक्त गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आपल्याला बघता येईल का त्याचा प्रयत्न करू आपण. आय होप सो. इथे फिल्टर लागाव, एक मिनिट जस्ट, और लाईक इन व्हिडिओमध्येच मी ट्राय करते, म्हणजे माझ्या जस्ट डोक्यात आलं आता बोलता आपण सगळं क्लिअर ऑल करू. देन गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस, ऑटोनॉमस. एक मिनिट लागेल फक्त, पण तुम्हाला माइट बी याच्यातून मदत होईल थोडी. सुटले असेल तर तुम्ही बघू शकता काही कॉलेजेस, काहीच अडचण नाही. अराउंड 19 कॉलेजेस आहे जोपर्यंत माझा अभ्यास आहे. तर एक मिनिट जस्ट मी फिल्टर लावलेलं आहे मित्रांनो, बघू कोणकोणते कॉलेजेस येतात आणि किती कॉलेजेस येतात हे बघायचं आहे मला माझ्या रेफरन्ससाठी पण. अराउंड 16 कॉलेजेस आले, माइट बी काही कॉलेजेस आपण मिस आउट केले असेल. तर हे जे कॉलेजेस आहे अमरावती, संभाजी